संपूर्ण जगात भारत एक प्राचीन देश म्हणून ओळखला जातो। एकेकाळी अगदी इराण इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला वैभवशाली भारत काळाच्या ओघात कसा लयाला गेला। जगावर राज्य करण्याची मनीषा असलेल्या इंग्रजांनी भारताची केवळ भौगोलिक सीमेवरच फाळणी केली का? स्वातंत्र्यपूर्व भारताचं वैभवशाली संचित फाळणीनं एका क्षणात बेचिराग केलं। फाळणी झाली आणि देशाचे दोन तुकडे झाले। त्यावेळी उसळलेल्या जातीय हिंसाचारात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली। डोळ्या देखत अनेकांच्या बायका, बहिणी आणि मुलींवर बलात्कार झाले। पण परिस्थिती पुढे हतबल झालेल्या अनेकांच्या प्रारब्धी आपल्या प्रियजनांची कलेवर बघणे आले। वास्तविक नेहरूंच्या आणि जिनांच्या मनातील राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच अखंड भारताचे दोन तुकडे झाले। नेहरूंना भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचे वेध लागले होते, तर तिकडे जिनांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र हवं होतं। त्यातूनच जिनांनी 16 ऑगस्ट 1946 रोजी पाकिस्तानच्या मागणीबाबत डायरेक्ट ऍक्शन डे ची हाक दिली आणि संबंध देशभर दंगली पेटल्या आणि एक अखंड भारत तुटण्यास सुरुवात झाली। देशभरातील हिंदूंना याचे गंभीर परिणाम भोगावे लागले। म्हणूनच भारत सुरक्षित ठेवायचा असेल तर हिंदूंनी एकी राखणे जरुरीचे आहे।